जय हरी माऊली जय हरी. 20व्यानंतर पुन्हा एकदा आरसे प्रस्तुत पाऊले चालती पंढरीची वाट. जशी माती तसं खत या कार्यक्रमामध्ये मी दिगंबर नाईक तुमचं एकदम फ्रेश स्वागत करतो. कारण कसं आहे, थंडगार पाण्यात आंघोळ केल्यामुळे मी एकदम फ्रेश झालोय. नाही म्हणजे आमचा चैतन्य थोडासा गाराटला पण फ्रेश पण झालाय. आता माझी सगळी तयारी झालेली आहे. त्याची तयारी झाली का लगेच आम्ही जाणार काकड आरतीला. आम्ही जाऊन येतो. तोपर्यंत तुम्ही ऐका ना निरूपण. जय हरी माऊली जय हरी. जगामध्ये जर आपण गेलो तर किंवा इतर संप्रदायामध्ये जर बघितलं तर विठ्ठलाच्या नामाचा, देवाच्या नावाचा जप आहे. वारकरी संप्रदाय जय जय रामकृष्ण हरी विठ्ठल 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 ओम नमो भगवते वासुदेवाय असं नाम आहे. पण कोणत्याही संप्रदायामध्ये संताचं नाव घेतलं जात नाही आणि तो जप म्हणून वापरला जात नाही. वारकरी संप्रदायाच्या परंपरेमध्ये ज्ञानोबा तुकाराम हा जप आहे. रामकृष्णारी जसं आहे तसं ज्ञानोबा तुकाराम हा जप आहे. याची कथा आहे. प्रल्हाद महाराज बडवे केव्हापासून सुरू झालं. बडवे समाजामध्ये प्रल्हाद महाराज बडवे त्यांची समाधी पांडुरंगासमोर आहे. ते मोठे सत्पुरुष होऊन गेले. त्यांच्याकडे देवळाच्या चाव्या असायच्या आणि एक दिवस देऊळ उघडायला गेले तर आतून आवाज निघत होता, ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम. आवाज निघत होता. ते म्हणाले, अरे मी माझ्या हाताने देऊळ बंद केलं आणि रात्री कोण बसलं देवळात. सगळं देऊळ शोधलं होतं, कोणीच नव्हतं. आणि त्या आवाजाचा मागोवा घेत घेत जेव्हा गेले तेव्हा पांडुरंगासमोर उभे राहिले आणि त्यांना ओठ हालताना दिसलं आणि त्याच्यातून बाहेर पडत होतं, ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम. त्या दिवसापासून वारकरी संप्रदायामध्ये ज्ञानोबा तुकोबा परिचित सुरू झाला. म्हणून आता आपण ज्ञानेश्वर महाराजांपर्यंत ऐकलं. पण ज्ञानोबारायांनी, नाथांनी, नामदेवरायांनी आपली शक्ती कळसाने नेली तुकाराम महाराजांच्या माध्यमातून. नामा भेटे ज्ञानदेवा, बरोबर आहे ना. जगद्गुरु तुका अवतार नामयाचा लिंक कशी आली बघा. आणि असं सांगतात की तुकाराम महाराजांनी 1000 पारायणे केली भागवताची. तेव्हा या सगळ्या संतांच्या अवताराचं कळस म्हणजे तुका आहे. शेवटी कळसाशिवाय मंदिर पूर्ण झालं नाही. काय मंदिर झालं का? अहो सगळं झालंय पण अजून कळस राहिलाय. तेव्हा वारकरी संप्रदायाच्या दृष्टिकोनातून तुकोबारा आहे कळस. आणि कळसाचा अवतार झाल्यानंतर तुकाराम ज्ञानेश्वर महाराजांनी कोणचंही मोठेपण आपल्याकडे घेतलं नाही. जेव्हा जेव्हा तशी पाळी आली तेव्हा त्यांना तुकाराम महाराजाकडे पाठवलं. मोठं उदाहरण जे रामेश्वर भट. तपशिला जाण्याची गरज नाही, वया बुडवल्या, अंगाची 10 झाली. अनगड शहाच्या विहिरीमध्ये पाणी ओतलं, सगळं ओतलं, प्रयत्न केले. ज्ञानोबारायाच्या समाधी पुढे जाऊन अनुष्ठान केलं बरं का. आता ज्ञानोबारायामध्ये काही शक्ती नाही का की त्यांचा 10 मिटवायची. सहज बरेच दिवस बसले. माऊलीने सांगितलं, रामेश्वरा तुझ्या अंगाचा, मनाचा, बुद्धीचा, विकारांचा 10 मिटायचा असेल तर तुकोबारायाकडे जा. ते म्हणले, आपल्या मनात जे आहे ते बाहेर पडलं. हे उगीच हे बरोबर नाही, आपण कसं जाणार नाही म्हणले. शेवटी ज्ञानोबाराया पुन्हा येऊन सांगितलं चांगल्या शब्दात, रामेश्वरा जिवंत राहायचं असेल तर तुकोबाकडे राहा आणि इथेच समाधी व्हायची असेल ती इथे राहा. कदाचित माझे शब्द कमी जास्ती झाले असेल पण मतीचा अर्थ हाच. मग शेवटी यांना कळलं की आता तुकोबारायाला शरण गेल्याशिवाय कळत नाही. याचा अर्थ लक्षात घ्या, तुकोबारायाचा महिमा कुणी वाढवला? माऊलीनेच वाढवला. तुकोबाराय तर होतेच, महिमा वाढवण्यासारखेच होते. ज्ञानोबारायाची ओवी लागू पडते, बाळपणीच सर्वतावरी तयाचे. एक निळोबारायांची ओवी आहे, जया पूजिले आदरे पांडुरंगे विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे तनु मानवी ही दिव्य लोकीच नेली कशी न त्यागिता तिये दिव्य रूपीच केली. महाराज हा जन्मला मृत्यूलोकी
महाराज हा जन्मला मृत्यूलोकी, दुजी उपमा नाढळे इहलोकी, भव सिंधुसी बांधिला सेतू जेणे. काय सांगताय निळोबारा? भव सिंधुसी बांधिला सेतू जेणे, अनाथा दिना कारणे सद्गुरु तुकयाने. RCF प्रस्तुत पाऊले चालती पंढरीची वाट, जशी माती तसं खत. या प्रश्न मंजुषेमध्ये मी या सगळ्या माऊलींसहित तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो आणि ह्या माऊलींना प्रश्न विचारतो. माऊली, मी तुम्हाला प्रश्न विचारणार. विचारलेल्या प्रश्नाचा शांत विचार करायचा आणि उत्तर द्यायचं. ज्याला उत्तर आठवेल, ज्याला उत्तर येईल त्याने हात वर करायचा आणि मी ज्या माऊलीला बोलवेन त्या माऊलीने पुढे यायचं. त्याचं उत्तर बरोबर असेल तर त्याला मिळणार RCF कडून एक आकर्षक बक्षीस. बोला पुंडलिक वरद हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, स्वर महाराज की जय, जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. माझा पहिला प्रश्न आहे, संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्याच्या वाटचालीतील सगळ्यात मोठा टप्पा कोणता? आले माऊलीच्या मना, तेथे कोणाचे चालेना. या माऊली या, या माऊली या, या या माऊली, या माऊली, या माऊली या. हा बस बस, इथे या, इथे या. लगेच तिकडे पंढरपूरकडे जाऊ नका. हा माऊली, तुमचं नाव काय? सिंधुताई विलासराव शिरसाट, पाथर्डी. कितवी वारी आहे? 12वी. 12वी वारी आहे. माऊलींसाठी जोरदार टाळ्या वाजवा. माझा प्रश्न होता, संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्याच्या वाटचालीतील सगळ्यात मोठा टप्पा कोणता? पुणे ते सासवड हा मोठा टप्पा आहे सगळा. बघा, विचार करा शांतपणे आणि उत्तर द्या. हो, पुणे ते सासवड. आणि हे उत्तर बरोबर आहे. आणि माऊलीला मिळतंय RCF कडून एक आकर्षक बक्षीस. माझा दुसरा प्रश्न आहे, माऊलींचा पालखी सोहळा दुपारच्या मुक्कामी ज्या गावामध्ये विसावतो त्या गावाचं नाव काय? या मगासपासून हात वर करतायत. तुमचं नाव काय माऊली? बाळकृष्ण धोंड जाधव. आणि कितवी वारी आहे? माझी 11वी. माझा प्रश्न होता, माऊलींचा पालखी सोहळा दुपारच्या मुक्कामी ज्या गावामध्ये विसावतो त्या गावाचं नाव काय? वाल्ले. यांनी उत्तर दिले वाल्ले, आणि हे उत्तर बरोबर आहे. आणि माऊलीला मिळत आहे RCF कडून एक आकर्षक बक्षीस. RCF प्रस्तुत पाऊले चालती पंढरीची वाट या प्रश्न मंजुषेतील आजचा प्रश्न आहे, संत श्री ज्ञानेश्वर माऊलीच्या सोहळ्याचं नियंत्रण कोण करतं? A. चोपदार, B. मालक, C. विश्वस्त मंडळ अध्यक्ष, D. पोलीस अधिकारी. या कार्यक्रमातील प्रश्न मंजुषामध्ये सहभागी होण्यासाठी आज विचारलेल्या प्रश्नांचे अचूक उत्तर पाठवा. त्यासाठी टाईप करा वारी स्पेस तुमचे अचूक उत्तर A, B, C किंवा D आणि पाठवा 9920 9920 या क्रमांकावर. दररोज विचारलेल्या प्रश्नांचे अचूक उत्तर पाठवणाऱ्या निवडक भाग्यवान विजेत्यास मिळेल साम TV कडून सार्थ ज्ञानेश्वरी ग्रंथ आणि तुकाराम गाथा ग्रंथ. जय हरी माऊली, जय हरी. आता वेळ झाली इथं थांबायची. तुर्तास इथंच थांबतो, पण तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत राहा RCF प्रस्तुत पाऊले चालती पंढरीची वाट, जशी माती तसं खत. विठ्ठल 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 विठ्ठल.
पाऊले चालती पंढरीची वाट.